नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 7 ते 1 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। सुगड पूजनासाठी खूप सुंदर रांगोळी आहे, नक्की काढून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। आणि आता आपण मधी सेंटरमध्ये आडवी आणि उभी रेष ओढून चारी बाजूला आपण गोल आकारचे डिझाइन काढून घेतलेला आहो। आणि आता ह्याच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि दुसरी डार्क निळा रंग घेतलेला आहे दुसरी बॉक्समध्ये। आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला वेगळा वेगळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। तिसरी बॉक्समध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर मी खालच्या बॉक्समध्ये मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे। आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर सुरेख रांगोळी आहे आणि आता बघू शकाल खूप सुंदर आहे। तुम्ही संक्रांतीच्या दिवशी ही रांगोळी नक्की काढून बघा, खूप सुंदर दिसणारी रंगसुद्धा आहे आणि रांगोळीसुद्धा खूप सुंदर आहे। आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता वरच्या बाजूला हाफ सर्कल आकारने आपल्याला एक डिझाइन काढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पूर्णपणे पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता। प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये 2 हाफ सर्कल करून मी आडवी रेष ओढून एक डिझाइन तयार करून घेत आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाच्या टिपके ठेवत आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे। आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला प्रत्येक मटकांमध्ये आपल्याला असंच प्रकारे डिझाइन तयार करून घ्यायचं आहे। खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे आणि आता बघू शकाल आणि प्रत्येक चारी बाजू आपल्याला असंच प्रकारे डिझाइन तयार करून घेऊया। आता प्रत्येक बाजूचा आपला डिझाइन तयार झालेला आहे आणि आपल्याला 4 टिपके उरलेला आहे। तिथं टिपक्यांच्या आजूबाजूला आपल्याला 2 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे चारी बाजूला। आणि आता बघू शकाल चारी बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला 5 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। एक छानसं सुंदर ऊस तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी आणि हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे। आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला
हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आता बघू शकाल किती सुंदर आपला ऊस तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? आवडला असले तर नक्की चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेत आहोत। आता बघू शकाल वरच्या बाजूचे दोन्ही आपला ऊस तयार झालेला आहे। खाली सुद्धा आपण असंच प्रकारे डार्क हिरवा रंग घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता। मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे आणि दिसायला किती सुंदर आपलं रांगोळी आहे। पटकन होणारी सुटसुटीत कमी टिपक्यांची रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे। सुगड पूजनच्या दिवशी तुम्ही ही रांगोळी काढून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा। चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत। तोपर्यंत बघत राहा। थँक्यू, बाय बाय।